Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, चाललोय हॉस्पिटलला. नॉर्मल रूटीन स्टार्ट झालं आहे. नायसाला सुट्टी आहे कारण आज आहे तिला म्हणजे आज सॅटर्डे आहे सॉरी. सो आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. So रचना किचन मध्ये टिफिन रेडी करत आहे. गुड मॉर्निंग. सो टिफिन रेडी. छोट्या टिफिन मध्ये काय देऊ? एक देऊ हे उत्तप्पा दे. चालेल. हां चालेल. एक घे. चहा देते. तुझा झाला नाश्ता? सो येस, ऑल सेट टू गो. अँड नायसाला बाबा मिस करणार. मी चाललो ना. मग तुला मस्त संडे होता ना, सॉरी सॅटर्डे होता ना, मग तू तुझ्याबरोबर बाबा टाईम स्पेंड केलं असतं ना बाबांना. इट्स ओके, तू एन्जॉय कर ना मम्माबरोबर, आईबरोबर एन्जॉय कर. ठीक आहे, बाबा तुला संध्याकाळी जॉईन करू आणि मस्त आपण एन्जॉय करू सुट्टी. या कर पेंटिंग. थँक्यू फॉर दी लव्ह. काय दिलं? शेवची भाजी. हरभरे. थोडंसं नॉनव्हेज स्टाईलमध्ये आणि नाश्त्यासाठी उत्तप्पा दिली. ओके, चलो बाय. बाय. तू काहीतरी प्लॅन कर संध्याकाळसाठी. बाई प्लॅन करणारं तूच आहे. मला आता काम आहेत, फटाफट आवडायचं आहे. चल बाय. वाजले आहेत 12. सनी गेला 11 वाजता आणि मस्त जेवण वगैरे सगळं काही बनवून झालेलं आहे. नाही, सनी आता एकच टिफिन नेतो. पहिले 2 टाईम्सचं मील असायचं म्हणून मग 2 भाज्या मी त्याला द्यायची. आता मी त्याला एकच भाजी देते, प्लस संध्याकाळचा चहा बरोबर काय त्याला नाश्ता वगैरे घ्यायचा असेल तर ते मी त्याला देते. आणि नायसा मॅडमचं इथे मस्त ड्रॉइंग चालू आहे आणि मला तुम्हाला ॲक्च्युली ते दाखवायचं आहे की तिचं ते जे माइंड आहे एवढं फास्ट चालतं आहे ना. तिला ना ॲमेझॉनवर एक बार्बीचं सेट आवडलं. ते काहीतरी अराउंड 500 रुपीज वगैरे असेल. मी बोलली ठीक आहे. आणि ते एक टीचर बार्बी आहे ना नाहीसू, टीचर बार्बी आहे. सो ते आज डिलिव्हर होणार आहे. कधीपासून थांबली आहे, रोज त्याचं ट्रॅकिंग बघतो कुठे पोचलं. सो फायनली आज ते डिलिव्हर होणार आहे. पण ती येण्याच्या आधी तिची तयारी चालू आहे. तिच्यासाठी एक बार्बी शॉप बनवला जातोय. सो ब्लिंकिटची जी पिशवी आहे त्याच्यावरचं तिने एक कॅरेक्टर कट केलंय आणि बेसिकली दिस आर द स्टिकर्स. हे स्टिकर्स मी तिला DIY मधनं घेऊन आलेली आणि त्या स्टिकरच्या पाठी तिने ती गर्ल चिटकवली आहे. आणि ते असं मी शूज बनवलं इकडे. शूज. सीट बनवली आणि इथे बार्बी शॉप लिहिलंय. हे काय? हे ते बसायचं मग शूज काढायचं. अच्छा चेअर दिले का? म्हणजे अच्छा बेंच आहे का? सोफा. अच्छा सॉरी बाबा. हा ओके. आणि मग ती शॉपकीपरला कुठे चिटकवणार आहे? ती शॉपकीपर कोण? ती दुकानात पैसे घेणं बसणार ना, तिला शॉपकीपर म्हणतात. तिला कुठे लावणार? मला नाही माहिती. तिला इथे ठेव ना. आणि बोलते हे तर मी हे काढलं होतं रात्री, मी तिला चिटकवलं आणि हे. हा. सो आता हे सांगते काय. हे मी तिला एक गाऊन घेतलेला आहे, नाईट गाऊन. त्याचं तिला मला माहित नाही कुठे स्टिकर मिळालाय. मे बी हा लेबल लेबल होतं. प्राइस टॅग. हे होतं प्राइस टॅग. हा त्याचं. अच्छा ते ते पोस्टर सारखं येतं त्याचं तिने ते इथे चिटकवलंय. ठीक आहे ओके. आणि अजून हे दिस इज अ शॉप. हे आहे सोफा. हे काय बो विकायला ठेवलेत का? अच्छा. मग आता शूज पण विकायला ठेवणार. आणि हे काय नाईट गाऊन ते विकायला ठेवलंय. अच्छा. आणि ही आहे शॉपकीपर जी इथे बसणार आहे. मग कुठे बसणार? तिथे बसणार का? ओके चालेल. सो हा आहे नायसाचा इमॅजिनरी शॉप. आणि हे बघ माझा पसारा ते बनवलंय मी.
ते बाबा येण्याच्या आधी उठवायचंय, आणि उचलायचंय. तू पहिले मला शूज काढून दे, मम्मी नसत कलर करणार ह्याच्याने माझे चॉकलेट शूज. मी बाई ठीक हिल्स वाले आहे, आणि हिल्स वाले शूज. बापरे, मी तर गंबूट काढेल. माझा ड्रॉइंग म्हणजे. ठीक आहे चल चालेल. ओके, तू तोपर्यंत हे बाकीचं कर, तोपर्यंत मी काय म्हणते माझं काम जरा करून येते. नाही बाकीचं झालं, ते शूजच बाकी आहे. सतत अख्खा दिवसभर आमचं हेच चालू असतं, काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यात येतात. आय गेस नायसाचं पार्सल आलंय. एवढं नाही येते, हे 2-2 बॉक्स का आलेत मला माहित नाही. त्याच्यावर नाही बसायचं नाही सू, आपण ठेवतो ना त्याच्यावर बसायचं नाही. हे काय हे असेल तुझं हे. ही आहे बार्बी टीचर. हे असं ब्लॅकबोर्ड आणि हे असं काय काय दिलेलं आहे, आणि 2 छोटे बेबीज दिले जे स्कूल्सला जातात. आता काय खरं नाही, बसायला करू नको. बाबा येतील इथे, तिकडे उघड जा, रूम मध्ये उघड जा. मी नाही सर बोलली, बघ त्यांनी एक दुधाची बॉटल दिली. बोलते दुधाची बॉटल नाही आहे, ग्ल्यू आहे. मला लक्षातच नाही आलं की स्कूल आहे. पण नाही तर फिट नाही होणार हे. अगं ते त्यांनी असंच बाहेर ठेवायचं, क्राफ्ट बाहेर ठेवायचं, त्यात नको ठेवते तुटणार. बघा आमचे सगळे आले बाहेर पाहुणे. पाहुणे नाही, एक पाहुणे राहिलं का, काढूया थांबा. बुके घेतले, बुके ऑफ लव्ह, बुके ऑफ फ्लावर्स, सरप्राइज आफ्टर अ लॉन्ग टाइम में घेतले. उघडच आहे का फ्लावर्स आणले. थँक्यू. एवढं वाजत आहे आफ्टर सो मेनी डेज. आणले, एडिट करते. ऐसा उठली उठली, अभ्यास झाला. पण बाबांना सांग कुठेतरी आपल्याला घेऊन जायला. आपण दोघी किती बोर होतो असं. तिने तिचं सकाळपासून तरी बिझी आहे ना काय तरी ह्याच्यात तरी. हाय सू, कोण आलंय? आले माझी सोनू. वाव, बघू. असं छान छान बाकीचं आहे मी त्याच्यात ठेवलंय. वाव बाबा मी बाकीचं ठेवलंय त्याच्यात. व्हेरी गुड. काय चालू आहे तुझं आता सध्या? तिच्या मम्मासाठी एक सरप्राईज बनवतात. मी बनवतात. केस नीट तरी कर बाबू, हेअर बेल्ट लाव. मस्त क्लायमेट आहे बाहेर. वॉकची इच्छा आहे पण लेट्स सी. मस्त फ्रेशन अप झालो आहे आणि आता चहा पिणार आहे. मस्त टाइम स्पेंड करणार आहे मी आणि माझी बायको. आणि ऑफकोर्स नाहीसा टीचर विरोधी मुलांना बघू. टीचर बघू. टीचर आणि आई पण व्हेरी नॉर्मल नाही सा. हे फ्रीलला काय प्रॉब्लेम आहे तुला? झालं, कपडा रिजेक्ट. हे असंच तिचं
एक ड्रेस नवीन कपडे आहेत नाहीसा दर वेळेस आहे तुझं एवढं. एक मिनिट आपण हे करू. काय टोचतंय? फ्रील आहे हे, फक्त फ्रील आहे नाहीसा. दिस इज जस्ट अ फ्रील. हा जसा कपडा आहे हे तसंच आहे. तू याला हात लाव, हात लाव. काय लागतंय? अगं दरवेळेस सगळीकडे स्लीवलेस नाही मिळत नाहीसा कपडे. अगं पण अशी ऐक माझं, कठीण आहे. ब्युटिफुल. रड 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 करून ना एकदम रिलॅक्स राहा, रिलॅक्स. काही होणार नाहीये त्याने. शॉपिंग करायची आहे ना, मस्त क्रेडिट कार्ड आहे आता, मस्त स्वाईप करायचं. बाबांचं लक्ष बघ, क्रेडिट कार्ड आलंय म्हणून काय त्याचा कसा पण उपयोग नसतो करायचा. हो बट आता आलंय तर म्हटलं करू आपण. आय नो ऑफकोर्स त्याचे खूप सारे प्रोज आणि कॉन्स आहेत, पण मला असं वाटतं जेव्हा आपण कोणती मोठी गोष्ट घ्यायची असेल आणि ती फारच इम्पॉर्टंट असेल तरच मग क्रेडिट कार्ड यूज करणं आहे. पण त्याचे बेनिफिट्स पण आहेतच. जसं रिवॉर्ड पॉइंट्स आहे, आपल्याला रिवॉर्ड्स मिळतात, कॅशबॅक मिळणार. छोट्या छोट्या गोष्टींसाठी क्रेडिट कार्ड युज करायची काहीच गरज नाहीये. म्हणजे आपण आता असं चाललो, तिने काहीतरी सांगितलं की हे आणि आपल्याकडे पैसे नाही आणि आपण क्रेडिट कार्ड युज करतो. एमर्जन्सी मध्ये तर ते आपल्याला एमर्जन्सी जर बिग अमाऊंट काही असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. जसं काय हॉस्पिटल बिल्स भरायचे असतील किंवा कोणता EMI असेल. कारण क्रेडिट कार्डचं जेवढे प्रोज आहेत तेवढेच कॉन्स सुद्धा आहेत. हे माहिती मला. कारण टायमावर परत ते नाही भरलं तर मग ते लोन जर इन केस फ्युचर मध्ये आपल्याला घ्यायचा असेल तर मग त्याचा इश्यू होतो. खूप काही गोष्टी होतो. मेन म्हणजे सिबिल स्कोर खराब होऊन जातो. जसं माझं झालंय, जसं सनीचं झालंय. माझं क्रेडिट स्कोर खराब झालाय कारण जस्ट मी कधीतरी हे घेतलं. खूप आधी जेव्हा आम्ही बँकमध्ये गेलेलो, स्टील रिमेंबर SBI मध्ये आम्ही गेलेलो तेव्हा तिथे ते असतात ना, म्हणतात क्रेडिट कार्ड घ्या. आणि मग सनीने कधीच ऑलमोस्ट 10 इयर्स बॅक, एकदम न्यू लग्न झालेलं तेव्हाच. आणि आम्हाला ऍज सच कधीच क्रेडिट कार्डची गरज नाही पडली. पण कधी मला असं वाटतं आपण जेव्हा बालीला ट्रॅव्हल करत होतो तेव्हा कंपल्सरी त्यावेळेस क्रेडिट कार्ड थ्रूच बुकिंग होत होती, तेव्हा आम्ही क्रेडिट कार्ड यूज केलेलं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की सनीने त्याचे सगळे बिल्स पे केले, सगळं काही झालं आणि ते बंद सुद्धा केलं त्यांनी तो कार्ड. बट ऑल ऑफ अ सडन आता आम्हाला कळलं की त्याचं सिबिल खराब झालंय. आम्ही चेक केलं, म्हणजे आम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट होती त्याच्यासाठी. चेक जेव्हा केलं तेव्हा कळलं याचं सिबिल खराब झालंय अँड दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ क्रेडिट कार्ड. आणि मला मुळात क्रेडिट कार्ड जसं मी म्हटली प्रोज तर आहेतच, कारण क्रेडिट कार्ड असेल तर आपल्याला लोन इझिली मिळतं. सगळं काय खूप काही गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे. गरज असेल तेव्हा आपण त्याचा यूज करू शकतो. पण छोट्या छोट्या गोष्टींना आय डोंट फील लाईक युझिंग क्रेडिट कार्ड. त्याच्यावर माझ्याशी आर्ग्यू करणार, त्याच्यावर भांडणार आहे. ऑब्व्हियस आहे ना. ऑलमोस्ट किती 5 मिनिटं आधी आमचा कन्व्हर्सेशन झाला. एवढं आर्ग्यू केलं म्हणजे आम्ही भांडलो लिटरली या गोष्टी कारण. पण तिचं पण बरोबर आहे, क्रेडिट कार्ड्स एक ट्रॅप असू शकतो. पण ट्रॅप तर आहेच. पण एक मला आता क्रेडिट कार्ड ऍक्च्युली अलॉट झालाय ऍक्सिस बँक कडनं. त्यांचा सतत फोन होते नो चार्ज क्रेडिट कार्ड. आणि ह्या वेळेस तर असा फोन आला की क्रेडिट कार्ड पाठवलाय तुमच्या घरी. म्हणजे आला तर येऊ दे. मग मी असं होते की मी यूज नाही करणार. सो रचनाला मी फक्त मस्तीमध्ये बोललो की आपण मस्त आता क्रेडिट कार्ड आलंय, शॉपिंग करू आणि मस्त कार्ड स्वाईप करू. तर त्याच्यावर सगळं रामायण महाभारत, म्हणजे त्याच्यावरती मला माझ्याशी भांडायला लागली. पण इट्स व्हेरी नॉर्मल. कारण सनीला माहितीये मला खूप चीड येते. इव्हन जेव्हा सनीने तो कार्ड घेतलेला तेव्हा पण मी त्याला म्हटलेलं की तू कार्ड घेऊ नको. पण तरी तेच होतं की त्याचे प्रोस पण आहेत. कधी कधी आपल्याला गरज पण लागते, कधी कधी हे आहे आणि असणं ठीक आहे. जर तुम्ही मग मी त्यांना ऍक्सिस बँकेला 10 वेळा विचारलं, मला ऍक्सिस बँकचा आलाय, 10 वेळा त्याला विचारलं. मी जर युज नाही केला आणि मला जर त्याचे चार्जेस आले ना तर काय करू? नाही मॅडम असं नाहीये, तुम्ही युज नाही केलं तर तुम्हाला चार्जेस लागतील. पण द मोमेंट तुम्ही स्वाईप केलं तर मग तुम्हाला ते इयरली चार्जेस लागतील. मी आलाय, मला जर खूपच गरज असेल ना मी तेव्हाच तो युज करेन. माझ्याकडे पैसे नसले ना तरी मी युज नाही करणार. कारण जर जसं मी म्हटले खूपच गरज असेल, खूप इम्पॉर्टंट गोष्ट काय घ्यायची पण नाही, पण असं
असं नाही बोलायला पाहिजे, पण काय हॉस्पिटल रिलेटेड आलं किंवा काही दुसरं आलं खूपच गरज तरच तो यूज केला जाणार आहे. आणि मी सगळ्यांना तेच सांगेल की जस्ट बिकॉज आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि आपल्याकडे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लिमिट आहे, तर मग आपण तो जसा पाहिजे तसा यूज करायचा असं नाही. माझा पण चांगलं त्यांनी तो लिमिट दिलेला आहे, पण मला नाही यूज करायचं आहे. मी एवढं मगासपासून याला समजवती आहे ना, म्हणजे लिटरली मला असं झालेलं की काय चाललंय, मला नाही घ्यायचं कुठे, मी नाही येते बाहेर असं मला टाइम. म्हणजे आमचं त्या क्रेडिट कार्डच्या विषयावरून 1 तास गेलाय वाया. म्हणजे जेव्हापासून मी बघितलंय जस्ट ऍज अ जोक केला की आपण, कारण त्याला माहितीये मला त्याच्यावरती चीड येत, जस्ट जोक केलं. बट एनिवेज पण ते सिरियसली घेतलं. पण काय पॉइंट्स आहेत ज्या ऍक्च्युली प्रॅक्टिकल तू सांगितलं आणि ते डेफिनेटली आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. सो एनिवेज जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. लेट्स गो. आणि आमची इथे काहीतरी वेगळीच स्टोरी अजून. मी माहितीये का, मी आता मला माहितीये नाहीसा हा ह्याला हेच करणार आहे, बट स्टील मी काहीतरी असं फुल जुगाड करून तिला आतमध्ये एक स्लीप घातली आणि मी चांगलं ते का मग ती रिलॅक्स. आता तिला परत टोचायला लागला, मग मी तिला बोलली आता मी तुझं फ्रीलच करते. प्रॉब्लेम बघा ना, फ्रील ते पण ह्या मटेरियलचं आहे, त्याचा पण तिला इश्यू आहे. म्हणजे अशा टायमाला मला सांगा, जर तुमचं बाळ कोण असा असेल तर तुम्ही अशा टायमाला मुलांना कसे कपडे घालतात. मला ऍक्च्युली नाही समजत मी आता कोणत्या टाईपचे कपडे घेऊ. आपल्याला लेट झालं, स्लीवलेस नाही ड्रेस झाला. परफेक्ट. हा काढते लागेल बस. इकडचं पण करते. सेम कर. एक वाद संपला की लगेच दुसरा आमच्याकडे चालू होतो. लोकांना विचार पडतच असतो ना की आपण ऍक्च्युली कसं आहोत, म्हणजे भांडतो का नाही. कारण असं सगळं स्वीट वाटतं. भांडतो आम्ही, भांडतो पण असे की ते असे ग्रजेस नाही ठेवत, ते 5 मिनिटांनंतर फुसके होऊन जातात, एकदम फुस असं वाटत. म्हणजे असं नाही की एक तास बोलत नाही. पण मगाशी आपण ऑलमोस्ट 40-45 आणि भांडण्यात आवाज माझाच जास्त असतो, कारण माझं डोकं गरम होत. आता पण आमचा वाद ह्याच्यावर चालू आहे की जायचं कुठे. वाजलेत 9-10. हा म्हणतो मॉल, नाहीसर जायचं DIY. म्हणजे कोणाचं काय ऐकायचं काय समजतच नाही मला. DIY ठीक आहे, DIY पण मला माहित नाही ओपन आहे की नाही. आणि मॉल तर बंद. मॉल फक्त तिथे मल्टिप्लेक्स चालू असतं. एक्साइटमेंट बघा. हळू बघ, खाली बघ, तिकडून बघ, इथून पडशील ना. हळू. माझं डॉलचं घेणार आहे. काय डॉल घेतलं ना आता. डायरी. डोकं गरम करते. आधीच बाबांनी डोकं गरम केलं. डोकं दुखायला लागलं, आता येऊन डोकं दुखतं. छोटंसं हॉस्पिटलच्या क्लिनिकसाठी घेतोय. असं अलाउड नाही आहे, पण मी छोटंसं वॉश बेसिनच्या इथे ठेवणार. एवढं थोडं तर करूच शकतो ना आपण. आपल्या बाथरूमसाठी पण घे ना. आहे ना ऑलरेडी. घेऊ 2. नको ते आहे तेच पाहिजे. ऍक्च्युली छान ऑप्शन्स आहेत ना यांच्याकडे. नाही सर, येऊन एक गोष्टी सांगते, काय ना काय रिजेक्ट केलेत सगळं तिथे. हे बघ ऐसा काय चाललंय. तू बाबांची पोरगी शोभते माहिती. आणि बाबांना पण फक्त आणि फक्त डायरीज आवडतात, पेन आवडतात आणि स्टेशनरी आवडतात. बरोबर. दादा छोटा बाबू क्या कर रहे हो आप? अकेले किधर? आपण काही घ्यायचं नाही त्यात. एकच नाही, ते किती कॉस्टली आहे. नुसते घेते आणि ठेवून देते वेस्ट. दीदी घेतलं काय दीदीने?
बघ कशी गुड गर्ल आहे. किती रुपये? मग 300 रुपीज. आपण 100 रुपीज. दीदी तू काय घेते? नाही ना. बघ किती रुपयाची आहे बाबा पण? 300 रुपीज. आपलं नाही आहे तेवढं आता. चला नौटंकी बघा आमची. बघा मला म्हणतात की मी करते शॉपिंग. कोणाला नाही? चला ऑलरेडी आपण 3 जोड घेतलेत पण नाही होणार, ती साईजच नाही होणार. आणि अननेसेसरी तर अजिबात घेऊ नको, छोटी आहे. जाऊन दे. मधनं निघताना बघितलं आणि तिथे आम्ही काय शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर काय घडलं हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर तुम्ही नक्की उद्याचा ब्लॉग बघा. आणि काय नाही, नोकझोक हे सगळ्यांच्याच आयुष्यात होत असतात आणि नवरा बायकोमध्ये तर व्हायलाच पाहिजे, नाही तर त्याशिवाय जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग नाही होत असं आम्हाला दोघांना सुद्धा वाटतं. नेहमीच लवली डवली वालं रिलेशन नसायला पाहिजे, अप्स अँड डाऊन्स असायलाच पाहिजे. तेव्हाच आपण एकमेकांचे जे काही फ्लॉज आहेत, जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते ओळखतो आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या रिलेशनला कसं अजून ग्रो करू शकतो आणि त्या रिलेशनमध्ये आपण तो एक एक काय म्हणतात फ्रेशनेस हा ह्याच्याशिवाय काय नाही म्हणून ते कसं आणू शकतो. सो हे तर व्हायलाच पाहिजे. आणि आपण नुकताच एक मूवी पाहिलं ना कुठल्या तरी की जर तुम्हाला हे जर लग्न टिकवायचं असेल तर तुम्हाला त्याच व्यक्तीबरोबर प्रेमात पडायला लागतं. म्हणजे मल्टिपल टाइम्स तुम्हाला प्रेमात पडायला लागतं. तेव्हाच तुम्हाला ते अजून रिअलाइज होतं आणि तेव्हाच तुमचं जे रिलेशन आहे ते अजून घट्ट होतं, अजून ते स्ट्रॉंग होतं. हे नोकझोक तर काय असतातच होतं. माझं कसं माहितीये का, माझा स्वभाव मी तुम्हाला सांगते, माझं असं थोडंसं पण माझ्या मनासारखं नाही झालं ना की माझं थोडंसं असं थोडीशी हायपर होते. मग तिला मी काम करतो शांत, पण खूप लवकर काम पण होऊन जाते. सो हे तर नॉर्मल आहे. अप्स अँड डाऊन्स किंवा तुम्ही बोला नोक जोक किंवा तुम्ही म्हणा स्मॉल फाईट्स, हे तर ते रिलेशनशिप अजून आपण जास्त ब्लूम करतो. आणि येस थोड्या वेळ मी होतो नाराज रचनाबरोबर, पण माझा चेहरा बघून त्याला कळलं. कारण कसं माहितीये का, पण मला पण माहिती की माझं तिच्याशिवाय काय चालणार नाही. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीसाठी रचना लागतेच आणि तिलाही मी लागतोच प्रत्येक क्षणात, प्रत्येक वेळात. सो एनिवेज हा व्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. एकमेकांसाठी जगा, एकमेकांसाठी टाइम काढा आणि लाईफ इज ऑल अबाउट प्रायोरिटीज. फक्त बोलू नका, फक्त फोन पर्यंत ते सीमित नका ठेवू. मोबाईलच्या बाहेर पण या आणि एकमेकांसाठी टाइम खूप करतो. काही काही गोष्टी ऑफकोर्स आम्हाला म्हणजे आमचं ऑफकोर्स टाइम मोबाईलवर पण जातोच, असं नाही की नाही आहे. सगळेच आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, पण ते एक टाइम आपण काढायलाच लागतो. म्हणजे एक असा टाइम असतो ना जिथे लिटरली आमचे दोघांचे फोन्स एकदम लांब असतात. म्हणजे जेवताना बोला किंवा आणि रचना त्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे की आम्ही दोघं बाजूला बसलो असतो आणि दोघं मोबाईलवर असलो तर ती लगेच चिडते की आपण का म्हणजे फक्त मोबाईलवरच का. सो त्या बाबतीत शी इज व्हेरी लाईक मी फॉर्च्युनेट आहे. आणि थोडं पाहिजे. आता ह्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत ना एवढं काय काय होत आहे ना, आपण एकमेकांसाठी टाइम काढत नाही आहोत. मुलांबरोबर तेवढं टाइम स्पेंड नाही करत आहोत. मोर ऑफ आयुष्य आपलं सगळं मोबाईलच्या ह्याच्यावरतीच. म्हणजे मला लिटरली आपला तो आपले ते वर्ष आठवतात जेव्हा आपण एकदम फोनचं काय नाही. त्यावेळी तर व्लॉगिंग पण नव्हतं. व्लॉगिंग तर लांबचीच गोष्ट आहे. तुम्हाला आठवतं जेव्हा ते 90 रुपीज पर कॉल लागायचा, इनकमिंग आउटगोईंग 90 रुपीज असायचा. तो वाला टाइम जो त्याच्या आधीचा जो टाइम होता जेव्हा आपल्याला फोन बिलकुल माहित नव्हता, तो डब्बावाला काय म्हणतात तो कॉम्प्युटर होता, नॉर्मल टीव्ही जिथे आपले स्कूबीडू मस्त कार्टून लागायचा, तो वाला टाइम आपल्या मुलांना बिलकुल माहिती नाहीये. आपण तो टाइम तो खूपच प्रेशियस टाइम होता. सो ठीक आहे, काय नाही आता काय जायचंय. हे जे चालू आहे त्याच्याबरोबर सगळं काही डिजिटल झालं आहे. सगळं काही काय म्हणतात म्हणजे एका हाकेवर आहे सगळं काही. असं क्विक
केली, भाजी नाही मागवा, हे नाही मागवा, सगळ्या गोष्टी सोप्या झाल्यात मोबाईलनी. पण तेवढंच मोबाईलने नुकसान पण केलं आहे खूप लोकांच्या आयुष्यात. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. बट एनिवेज इट्स अप टू अस, आपण कसं काय ते इम्प्रूव्ह करू आणि एकमेकांना समजून घेऊ. आपण आपल्या मुलांना कसं हे करतो. एक मला माहिती आहे, पण मी तो क्रेडिट घेऊ शकते आणि मी ह्याला म्हणजे आम्ही दोघं तो क्रेडिट घेऊ शकतो की आम्ही आजपर्यंत नायसाला मोबाईलपासून लांब ठेवलं आणि वी ट्राय अवर बेस्ट. असं कधी कधी होतं नायसाला, कधी कधी ना दुसऱ्या मुलांना बघून इच्छा होते की आई तू मोबाईल दे, पण तिला हे नाही माहिती की त्यात यूट्यूब वगैरे वगैरे काय नाही. ती घेते तर ती फक्त ड्रॉइंगसाठी आम्ही तिला कधी आता दिलं तर, नाहीतर नाहीच. आम्ही दोघंही ट्राय करतो की तिला जास्तीत जास्त त्याच्यापासून लांबच. ऑफकोर्स थोडंफार टीव्हीचं आहे तुला, पण एवढं नाही. म्हणजे काय, एक घेतात हातात ना तर तोच युट्यूब तेच बघत बसतात. ते कशाला पाहिजे आपल्याला सगळं काही, जेवढं आणि पुढे जाऊन त्यांच्या स्कूलमध्ये मोबाईल आणि त्या गोष्टी इंट्रोड्यूस होणारच आहे. नायसाची स्कूलच डिजिटल आहे, तर सगळं काही त्यांना ते ऑलरेडी तिथे स्क्रीन म्हणजे मोर ऑफ टीव्हीवर आहे. सो म्हणून मग तिला आम्ही जास्त टीव्हीच हे केलं, मोबाईलची जास्त सवयच नाही लावली. सो झाला आमचा हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. डॉलर नाही रुपीज आहेत ते मॅडम. एनिवेज, सो हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.